नमस्कार, घरची चविष्ट आरतीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवली आहे भरलेली भेंडी। चला आपण पुढे पाहू आता विधी। त्यामध्ये भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी वांग्यासारखी चिरून घेतली आहे। त्यामध्ये लसूण आणि मीठ कुटून टाकलं आहे। आता कढईमध्ये तेल घेऊया। तेलामध्ये जिरे मोहरी टाकली, तडतडू होऊ दिली। तडतडून झाली की त्यामध्ये लसूण मीठ कुटलेले टाकलं। ते लाल होईपर्यंत छान परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आणि वांग्यासारखी 4 भाग करून चिरलेली भेंडी टाकूया। ती आता तेलामध्ये छान परतून घ्यायची। छान आता भेंडी परतलेली आहे। चांगलं झाकून 5-5 मिनिटाची वाफ द्यायची। त्याला कणभरही थेंबरही पाणी न टाकता नुसत्या वाफेवर शिजवून घ्यायची। आता त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकू, लाल तिखट आपल्या चवीनुसार आणि ते आता एकजीव करून घेऊया। आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता परत ताट झाकून एक वाफ काढून घेतलेली आहे। बघत आहात भेंडी अतिशय सुंदर रंग दिसत आहे। परत एकदा ताट झाकून वाफवून घेतले। आता तेल सुटेपर्यंत भेंडी चांगली परतून घ्यायची। साधारण ह्याला 10-15 मिनिटं लागतात। भेंडी आता वाफलत आलेली आहे। भेंडी वाफलून झालेली आहे। भाजी तयार। कशी वाटत आहे सांगा, कमेंटमध्ये सांगा की भेंडी कशी झाली आहे। तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।